यूथ ऑफ GSB ऑडियन्स नमस्कार. आज एक विशेष कार्यक्रम मुलकी घेऊन पावला. मुलकींतू संविती कॅपिटलाचे एक होड बिल्डिंग आसा. संविती कॅपिटलाचे लोगो तांगेले प्रेझेन्स तुम्ही विंगड विंगड कडेन पळोवन आसताचे. एक देवस्थान जेवो कॉर्पोरेट इव्हेंट्स जेवो थंय तांणी बॅनर घालून आसताची बेस्ट विशस विश करून आसताचे. कितलेकी पण तुम्ही यूथ ऑफ GSB तू सकाळी येवचे जाल्यार एक ॲडान तू पळयला तांगे नांव तांगे लोगो पुरो पळोवन आसता तुमी. जाल्यार तांणी कसं काम करता अशें म्हणून आमकां कळका आशिल्लें आनी तुमकां सांगता आशिल्लें. तशें जावन हांव मुलकीक तांगेल्या ऑफिसाक येवन पावला. होड ऑफिस ताजी पुरा दृश्यावळी तुमकां पळोवच्याक मेळटा. म्हाका दिसता हाजी पुरा हे विशय उलोवच्याक आमगेले मोगाचे संविती कॅपिटलाचे फंड मॅनेजर म्हणटाची प्रभाकर कोडवण आमगेले वाटत आसा. तुमकां कार्यक्रमा मोगान स्वागत करता. नमस्ते. आता प्रभाकरान हांव फर्स्ट सांगतना फंड मॅनेजर म्हणून सांगलें. कितलेकी जाणां ते फंड मॅनेजर म्हळ्यार कसं ना बा इतले व्हड कंपनीन तें फंड मॅनेजिंग म्हळ्यार कसं ना म्हणून त्या पुरा विशय उलया. जाल्यार ताज्यागे फुडें संविती कॅपिटल स्टार्ट जालें केन्ना इतले व्हड ऑफिसान कसं काम करतात तुम्ही म्हणून आमगेले ऑडियन्स ಸ್ವಲ್ಪ सांग. संविती 2015 आमी स्टार्ट केलेलें. सो अतुल कोडवा, शिवराम कामत आनी हांव आमी त्याग जने जे को फाउंडर्स. सो 2015 हाज्या फुडें ओमनेसिस म्हणून एक फर्म आशिल्लें अतुलान को फाउंड केलेलें. त्या फर्म कॅपिटल मार्केट्सान तूं अशें म्हणल्यार स्टॉक मार्केटा खातीर सॉफ्टवेअर करचें आशिल्लें आमी तेन्ना. त्या फर्म थॉमसन रॉयटर्साक आमी विकून मागीर नेक्स्ट जर्नी एक एंटरप्रेन्योरल जर्नी कसो करता म्हणटा आमी संविती कॅपिटल अतुलनान एक कॉन्सेप्च्युलायज केलें. जी म्हाका आनी शिवरामाक आमी दोग जाणांक मार्केटा फूड देखून एक पॅशन. हांव मागीर 10th स्टँडर्ड देखून मार्केटांत आसा तशी. अतुल जाल्यार 10th स्टँडर्ड देखून 11th स्टँडर्ड देखून मार्केटा आसा तशी शिवरामूय. सो भारी यंग एज देखून आमकां एक मार्केट म्हळ्यार कसं की एक आमकां एक पिशी म्हणटाची. सो आमी त्याग जने मार्केटांत फूड देखून एक पॅशन. सो त्या पॅशन एक आमी कशें फॉर्मलायज करूं येता म्हणून एक थॉट घेवन आमी संविती 2015 स्टार्ट केलें. फूड देखून गुर्तू अतुल आनी म्हगेलो कझिन म्हगेलो मानतालो पुतू. शिवराम आमगेलो लॉंग टायम फॅमिली फ्रेंड. सो फूड देखून गुर्तू आमी त्याग जने आमी दोग जाण कशी मुलकेचे शिवराम मुलकेचे फॅमिली. सो आनी खंय करता म्हणटा आमकां कसं तांतू एक डावट ना आशिल्लें म्हणटा मुलकेन तूं करता हांगा स्टार्ट करता हांगाची एक एम्प्लॉयमेंट जनरेट करता म्हणून. सो आमी त्याग जाणां प्लस आनी एक दोग जाण इनिशियली 5 जाण आमी एक वट्टू मेळ्ळो 2015 हें जर्नी स्टार्ट केलें. आमी मस्त जाणांक एडवायज आनी फुडें अशी एक मून लायटींग म्हणटाची म्हळ्यार एक अनऑफिशियली एक आमी सांगचे एक एडवायस दिवचें मार्केटा बद्दल. सो जनांक एक ट्रस्ट आशिल्लें. सो इनिशियल आमी एक 40 crores कॅपिटला दाखून हें जर्नी स्टार्ट केलें. AIF म्हणटा कॅटेगरी 3 AIF तशी PMS ह्या दोनूय प्रोडक्ट आमी लॉन्च करून 40 crores आमगेली जर्नी 2015 स्टार्ट करून आतां आमी ऑलमोस्ट एक 10 वर्स जेवचे आयले 9-10 years जेवचे राहिले. सो फ्रॉम 40 crores आमी आतां एक 2000 crores एसेट्स मॅनेज करता तशी. सो बेसिकली आमी एक वेल्थ मॅनेजमेंट कंपनी म्हणटाची. तूं एक सुलभेर सांगता म्हणजे आमी कसं करचें म्हणून एक क्वेश्चन मार्क आसता. आमी एक ब्रोकर की आमी कसं ना म्हणून. सो आमी जेन्ना दुड्ड तांणी आमकां दिताची ते आमी मॅनेज करून म्हळ्यार तांकां आमी रिटर्न स्टॉक मार्केटान तूं इन्वेस्ट करून तांकां एडवायज करून तांकां एक लायक रिटर्न काडून दिवचें आमगेलें काम. सो सिंपल वर्ड्सान तूं आमी एक वेल्थ मॅनेजमेंट म्हळ्यार तें विंगडा दुड्ड आमी घेवचें ते आमी आमगेले एक्सपिरियन्स आमगेले प्रोसेस टेक्नॉलॉजी प्रोफेशनलिझम यूज करून ताका एक लायक रिटर्न आमी काडून दिवचें. सो फार आमगेली जर्नी एक लायक सक्सेस मेळ्ळा देवाल दयेन. वन ऑफ द टॉप परफॉर्मर्स आमी विदीन द कंट्री कन्सिस्टंटली टॉप 5 तूं लास्ट एक 2-3 वर्स पुढे वी वर द नंबर 1 ऑल्सो इन परफॉर्मन्स. सो बरी लायक एक जर्नी आमगेली सो फार आशिल्लें.
हे पुरा सांगतना सुलभशे दिसता बट हे पुरा सेबी अप्रूव्ड सेबीन हांका न्हू कसं नाही वय सर्टिफिकेट दिता वय मार्केटांत कसं नाही म्हळ्यार विंगडाल दुड्डू मॅनेज करता म्हळ्यार कोड विशय म्हळ्यार जनान तांगेले लाईफ सेविंग्स त्यामुळे आमगेले PMS आणि AIF इनिशियल टिकेट साईज 50 लाख आणि 1 कोटी म्हळ्यार मिनिमम एकल्यान येताना 50 लाख घेऊन येवका और अनेक प्रोडक्ट AIF 1 कोटी घेऊन येवका सो तितलो हॉडोड अमाऊंट तांणी आमकां दित म्हणटना एक तांणी आमगेले एक ट्रस्ट हारवचे आमगेले एक नंबीक दवरून येवचे दोन्ही शेताक एक रेग्युलेटरी एक कंट्रोल्स असता सो आम्ही आता AIF म्हणून एक लायसन्स आसा तशी पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून PMS लायसन्स आसा सो त्या दोन्ही लायसन्स आमगेले की त्या दोन्ही लायसन्स घेऊन आम्ही स्टार्ट केलेलं इनफॅक्ट हाज्या पाशी फूड आम्ही एक आमगेल्या पोरणे ऑफिसा आशिल्ली एक सना एक स्पेस एक घराची हाज्या म्हणके घराची सेबीन हांगा येवन इन्स्पेक्ट कोर न्हू तांकां भारी खुश जावन म्हळ्यार तुमी कितले सांज जागीर दाखोवन आमी बॉम्बेन तांणी मस्त कडेन चमकली बट एक मंगळूर येयले तुमी एक मुल्केंत बसून एक वेल्थ मॅनेज करताची म्हणटा भारी खुश जावन आमकां ताणें लायक विशेस दिवन अप्रुवल PMS दिलेले सो पुरा आमगे सेबी रजिस्टर्डाची SEBI is the main regulator for all capital market activity. So तांगेले rules and regulations पूरा आम्ही फॉलो करता. आता तुम्ही ऑफिसांत पळयल्यार तुम्ही पूरा रूमाक ॲक्सेस कोड म्हणून आसा. सो विंगड टिमान तांगेल्या टिमाच्यान मात्र त्या रूमा वचत. ट्रेडिंग रूम म्हणटा आमी, डीलिंग रूम म्हणटा, तांतू मोबाईल फोन व्हरून तांणी सकाळी येवन त्या लॉकरात दवरून तांणी वचका म्हळ्यार आमी कोणाले आमगेले कसं इन्फॉर्मेशन हांगा भायर वचना जे क्लायंट आल्या म्हणून तसले पुरा मस्त सेफ गार्ड्स मस्त रिपोर्टिंग मस्त पुरा नमूने विषय आसा तो पुरा आमी सेबीला रेग्युलेशना प्रकार फॉलो करता. येस. आणि आता एक जस्ट क्युरियोसिटी, आता सेबी एक कडेन सर्टिफिकेशन म्हणून आनी कडेन इतले तुम्ही रुपये घेवचे जेवचे वर्साक जो तुम्ही कसं डेपॉझिट तांगेला दवरवच तसले कसं आसू वय वय डेपॉझिट नेटवर्थ क्रायटेरिया म्हणून आसता. सो PMS फॉर एक्झाम्पल दर इज वन नेटवर्थ डिफायन केला सेबन इतले आता 2 कोटी केशेले 5 कोटी जाला 5 crores मिनिमम नेटवर्थ म्हळ्यार सेबीन एक हांकां एक म्हळ्यार कसं कष्टाक लायल्यार हांगेले एक सर्वायव जावची कॅपॅसिटी आसा म्हणून ताजे खातीर तांणी एक नेटवर्थ क्रायटेरिया म्हणून दवरताचे. सो वी हॅव कसं सॅटिस्फायड दॅट क्रायटेरिया. दोन्ही विशय मस्त जन आमगेल्या निमगे तुमी लायक परफॉर्म केला तर 50 लाख कसं लायक त्या स्वल्प उणी जायना म्हणून म्हळ्यार ते आमगेले 50 लाख आमी डिफायन केलेले नाही, ते रेग्युलेटरी मिनिमम म्हणटात. म्हळ्यार सेबीनाची कोणेय एकल्यान एक PMS अकाउंट करता म्हणल्यार मिनिमम 50 लाख वर्थ फंड्स और 50 लाख वर्थ शेअर्स ते दाखोवन स्टार्ट करता म्हणून. सो 50 लाख 1 crore या दोन्ही सेबी डिफाईन्ड क्रायटेरिया ते आमी कसं चेंज करूं जायना. एक कालार 5 लाख आशिल्ले मागीर 25 लाख जाले मागीर एक 3-4 वर्स पुढचे बीन ते 50 लाख. आणि आत्ताच्या उलट जाल्यार आत्ता जनरेशनाक असल पुरा अवेअरनेस आयला. एक 50-60 गेला दुड्ड आसा बट तांणी कसं म्हळ्यार ते FD घाल्या 8% 7.5% की 8.5% मेळटा तांतूची काडया म्हणून तांकां तुमी अवेअरनेस दिता की अशी म्हळ्यार आनी तो ऑपॉर्च्युनिटी आसा म्हणून तुमगेले मार्केटिंग म्हणून कसं आसा की तांकां कळची कसं ते आमगेले स्वल्प एक अप्रोच आनी तो डिफरंट. म्हळ्यार जनरली आमगेले बिझनसान तूं पुश म्हणटात म्हळ्यार क्लायंटाक आमी वचून आमगेले प्रोडक्ट विकचे, आमगेले प्रोडक्ट अशी आमगेले प्रोडक्ट तशी लायक अशें इतले लायक रिटर्न दिताचे म्हणून आमी स्वल्प उलटो करचे. म्हळ्यार आमी मार्केट पळयला. मार्केट म्हळ्यार मस्त बिझनस अँड मार्केट सायकल्स आसता म्हळ्यार अप्स अँड डाउन्स मस्त आसता. सो मार्केट एक अर्थ जाल्यार मात्र कळ्ळें आमी एक म्हळ्यार तसो आमकां क्लायंट म्हळ्यार आमकां लायक येता म्हळ्यार तेन्ना आमी आमगेले मेन कामा वयर फोकस करूं नाजाल्यार आमी दुडवा पाशी चड मनशां मॅनेज एक्सप्लेनेशन दिवन बेसका वय म्हळ्यार मार्केट पडटना ते पडलें आमी गेली लॉसार गेल्लें मार्केटाचे एक विंगडच एक मार्केटान रिटर्न कसला आमी चड FD पशी म्हळ्यार आमी रिस्क घेता तसाची. आतां FDन बसल्यार तुमकां एवरी इयर 7% की 8% मेळटा. इयर 1 8, इयर 2 8, इयर 3 8. मार्केटात तशें न्ही. एक वर्स 10%, आनी एक वर्स 20%, 3 वर्स -20%, 4 वर्स 60%. सो लंपी रिटर्न्स म्हणटात. सो ते लंपी रिटर्न्स अर्थ जाल्यांक मात्र एक मार्केट नातला कसं येतो मार्केट पडतना त्यांनी भिवून रॉंग टायमार एक्झिट करताची मागीर मार्केट असं होता मागीर लॉस जाल्ले म्हाका जायना हें म्हाका लागना हें म्हणून. सो मार्केट अर्थ जनांक मात्र आमी एक आमगेले रायट फ्रॉम डे वन एक स्ट्रॅटेजी आशिल्ली कसं म्हळ्यार आमी पुश करूं ना. FD देखून काडून मार्केटाक घाली तसले पुराना आमी मार्केट कोणा अर्थ जाता कोणा सायकल्स अर्थ जाता आमी एक्सप्लेन करताची आनी आमी मस्त रिटर्न्स प्रॉमिस करना. रिटर्न्स प्रॉमिस करूं का ना एक्चुअली सेबी प्रकार आमी रिटर्न्स म्हळ्यार ओवर द सायकल एक एवरेज रिटर्न काडला 12 to 15% जाल्ला पुढे
इतलें मेळू पुरो म्हण आमी सांगचे आनी आमी अंडर प्रॉमिस करचे केन्नाय आमी आतां आमी एक 2 वर्स फुडें 100% रिटर्न केल्लें आसा म्हळ्यार मार्केट लायक आशिल्लें तशीच कोवीड टायमार मार्केट 32% पडटना आमी पडलीची बट ते सगळेच नॅविगेट कोर न्हू ओवर द लॉंग टर्म एक लायक रिटर्न काण दिवचें आमगेलें काम सो ताजे खातीर आमी इन्वेस्टरांक मस्त एज्युकेट कोर न्हू पुरा रिस्क्स सुरे सांगू न्हू लास्टाक तांकां कन्विन्स जाल्यार म्हळ्यार आमगेले प्रोडक्ट तांणी हें इतलें पुरा रिस्क आसा म्हाका रिस्क टेकिंग एबिलिटी आसा म्हगेलें तितलें टायम हॉरायझन आसा तें पुरा सॅटिस्फाय कोन्न जाता तर तांणी आमगेले क्लायंट जावचे ओके व्हेरी नायस आनी आतां मस्त ऍप्स आयल्याचे ब्रोकिंग फर्म्स आसाची म्हळ्यार जेनाक सुलभ जाला फुडें आरडीचे येवन घरा वचून 200 रुपया घेवन वता आशिल्ले आतां कशें म्हळ्यार 500 रुपयाकी SIPन तूं घालचें म्हणून तंतु कशी म्हळ्यार एक 10 विंगड आसताची म्हळ्यार बँकिंग अशें पुरो रेल्वेज घाल्ला तसं पुरा घालून तुमगेल आनी तें डिफरन्स कसो न्ही म्हणून आमगेल मार्केटान 2 नमूने इन्वेस्टर्स आसतात एक म्हणटा रिटेल इन्वेस्टर्स म्हणून आनी एक HNIs आनी कॉर्पोरेट्स म्हणून म्हळ्यार डिफरन्स कसो म्हळ्यार अमाउंट ऑफ मनी दॅट दे आर विलिंग टू इन्वेस्ट सो आतां HNI म्हळ्यार आमी 50 lakhs 1 crore त्या मल्टिपल सारी सो आमगेल फोकस आतां ताईं HNIs आनी कॉर्पोरेट्सावर आशिल्लें म्हळ्यार 50 lakhs 1 crore लार्ज अमाउंट ऑफ मनी घेवन आमी मॅनेज करचे रिटेल फोकस इतलें ताईं ना आशिल्लें बट आमकां कशें जालें म्हळ्यार आतां आमकां 10 years ऑफ ट्रॅक रेकॉर्ड आयलें परफॉर्मन्स आमगे लायक आसा सो जर्न निमगून येताची 50 लाख पयशे उणी कसं नांव आहे म्हणून सो रिसेंटली आमी सेबीला वापस वचून रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट एडवायझर म्हणून एक लायसन्स आसा त्या लायसन्स आमी सेबीला घेतल्या त्या लायसन्सा मुखांतर आमी एक ऍक्टिव्ह इनसाइट्स म्हणून एक प्रोडक्ट तिन्नी आमगेले प्रोडक्ट लॉन्च केला सो सोरे प्रोडक्ट AIF दोन्ही प्रोडक्ट PMS आतां तिन्नी प्रोडक्ट ऍक्टिव्ह इनसाइट्स म्हणून सो हांतू कशें म्हळ्यार आमी एडवायस तुमकां दिवचे PMS आनी AIF कसं म्हळ्यार तुमी आमकां दुड्ड दिवन मागीर तुमकां डे टू डे कसं मागीर काम ना तुमकां रिपोर्ट्स येता डे टू डे पुरा येता पळय येता बट काम कसं करपाक म्हणटा पुरा आमी करताचे रिसर्च आमी करताची एक्झिक्युशन आमी करताची बॅक ऑफिस आमी करताची पुरा आमी करताची ऍक्टिव्ह इनसाइट्स एडवायझर इन कशें म्हळ्यार लायक द नेम सजेस्ट्स आमी तुमकां एडवायस दिवचे ते एडवायस तुमकां आमगेल्या ऍपार येता आमगेल्या ऍपार देखून तुमी तुमगेले खंयचे ब्रोकर आसा जिरोदा आसचो पुरो ग्रो आसचो पुरो अपस्टॉक्स आसचो पुरो कोणें आसचो पुरो तांगेल प्लॅटफॉर्म आवट आमी इंटिग्रेट केला सो आमगेल्या ऍपार देखून डायरेक्टली तांगेल प्लॅटफॉर्मार येता जिरोदा म्हणल्यार कायटावर येता कायटा देखून तुमी तें एक्झिक्यूट करूं येता तुमकां तें सम दिसना नाका मरे हें सम ना एडवायस म्हाका नाका हें पर्टिक्युलर स्टॉक म्हाका नाका म्हळ्यार तुमी जॉबला सोडी येता सो इन्वेस्टमेंट एडवायझरी म्हणून एक मॉडल 5 lakhs मिनिमम म्हणून दवरला म्हळ्यार 5 lakhs to 50 lakhs एक बिग ऑडियन्स आसा हू वॉन्ट्स टू बी असोसिएटेड विथ समविती ते आमकां फीडबॅक आयलेले सो त्या ऑडियन्साक सर्व करूं म्हणून आमी रिसेंटली हें एक प्रोडक्ट लॉन्च केलेलें सो तेंची एक एडवायझरी प्रोडक्ट आमी सांगचे तुमी एक्झिक्यूट करचे यस आनी बेजीक नॉलेज कसं म्हळ्यार हें मार्केटान दितना 1 वर्स भितर कांय जायना म्हणून मिनिमम कसं न्ही आस की म्हळ्यार इतली वर्स तुमी राखो का 1 वर्स गडबडी करूं नकाची म्हणून कसं न्ही तसं कसं न्ही आस की म्हळ्यार केलो जाणांक लक 1 वर्स लक 3 वर्स 5 वर्सांत तुगेलो प्रोसेस एक्सपिरियन्स मॅटर्स स्किल मॅटर्स 1 वर्स म्हळ्यार कोविड बॉटमार घेतिल्लो ताका 1 वर्सान तूं भार लायक रिटर्न्स मेळटा ताका लक त्या टायमार तो हें एक धैर्य कोण एंटर केलें तेंची मार्केटान मस्त क्रायसीस जाला 2000 फस्ट जाला 2008 तूं ग्रेट फायनान्शियल क्रायसीस म्हणून इंडियान मात न्ही सगळे ग्लोबल वर्ल्डान तूं सो 2007 एंड जो 2008 कोण एंट्री मारला पळय ताका नेक्स्ट 1 year वॉज व्हेरी बॅड तशी 2009 एंट्री मारलेलो थंय देखून एक हॉड बाउन्स आयलें सो 1 वर्सान तूं आमकांय गोतना कोणाकय गोतना कशी जाता म्हणून बट 3 to 5 years म्हणून आमी सांगताचे 3 to 5 yearसान तूं कसले एक इव्हेंट जाल्यार आतां कोविड जालें 2020 तूं आतां 2025 5 वर्स जालें तें रायज 2019 आयलोलो आनी तें 2019 to 20 मार्केट फ्लॅट आशिल्लें 20 समो पडलें थंय देखून वापस वयर आयलें थंय देखून कंटिन्युअसली वयर वता आसा सो ही हॅज सीन बोथ द अप्स एंड डाउन्स सो 3 to 5 yearसान तूं एक अप एंड डावन कंप्लीट पळय येता म्हणून सो 1 year आमी कोणाक रेकमेंड करनाचे आमगेले फर्स्ट क्वेश्चन तेंची 50 लाख घालता आसाची कितले अमाउंट 5 लाख असो 50 असो एक असो तुमी मिनिमम 3 to 5 years तुमकां दोडवा अगत्य ना म्हण जाल्यार मात्र घालायची म्हणून कित्याक म्हळ्यार मार्केटान तूं आतां एक फॉर्मुला कसो न्हय इट इज म्हळ्यार मल्टिपल वेरिएबल्स आसता इंडियन लोकल इश्यूज कंपनी स्पेसिफीक इश्यूज जिओ पॉलिटिक्स ग्लोबल इश्यूज
कळवा सायकॉलॉजी तुगेला इकॉनॉमिक्स सो मेनी वेरिएबल्स आर देर सो ते पुरा वेरिएबल प्रिडिक्ट करूं जायना सो तशी ताजे खातीर म्हणचे की 1 वर्सांनी आसल्यार तुमी आमगेले येवनुकाची मिनिमम 3 to 5 years टायम हॉरायझन दवरून मात तुमी आयल्यार आमगेले प्रोडक्ट सुटेबल म्हणून. आणि आता मार्केटान तूं येवका जाल्यार मायंडसेट कशें आसूं काय म्हण एक पर्सन आले आनी तागेले एज ग्रुप कसं नाही आस की म्हळ्यार हे एजान तूं ताणें वयत तशें कसं नाही आस की एज ग्रुप म्हणून स्पेसिफिकली कसं नाही ना बट एक मिनिमम लेवल ऑफ एक मेच्युरिटी म्हणटा पळय खंयच्याय विशयान तूं आता एक नवो इन्वेस्टर येता यंग इन्वेस्टर 2020 नंतर मस्त जन मार्केटांत आयली मस्त नवे नवे ॲप्स आनी आयला तांकां मार्केट कसं म्हणून अर्थ जेवच्याक एक 5-6 वर्स वता त्या केलो जाणां दिसता बरो चड म्हळ्यार टायम चड सांगता असो म्हणून यंगस्टर्सांका बट एक मल्टिपल सायकल्स पळोवका म्हणटाचे म्हळ्यार एक रायडींग द वेव अप आनी एक क्रॅश पळोवप ते दोन्ही पळयतार मात्र एक मार्केटाचो एक सेन्स मेळचे हे मार्केट म्हळ्यार कसं एक विशय म्हणून सो एज ग्रुप म्हणटा तशें कसं ना जल्तीतले वगत हांव 16 years आसतना स्टार्ट केला मस्त पेट खाल्ला मस्त एक्सपेरिमेंट्स केला तशी शिवराम अतुल आमी बरो मस्त पुरा नमने आमी म्हळ्यार स्ट्रॅटजीस ट्राय केला व्हॅल्यू इन्वेस्टिंग ग्रोथ इन्वेस्टिंग पुरा नमने कोर आमकां तेका फिल्टर जावन एक एक्सपिरियन्स आयला तेका करेक्ट सो नव इन्वेस्टर्स यंगस्टर्सान डेफिनेटली मार्केटात येवंका आनी थिओरेटिकल नॉलेज मार्केटा पावना मार्केटान तूं एक MBA केल्लें एक CA केल्लें म्हळ्यार तूं मार्केटा येवचें न्हय मार्केट इज अ डिफरंट एनिमल म्हणटा ದುಡ್ಡು घालनूची घालनूची बट स्विमींग पुला भितर रुडून स्विमींग शिकता तशें सो तुमी ದುಡ್ಡು घालनूची तें एक्सपेरिमेंट कोर न्हू लॉस कोर न्हू अर्थ कोर न्हू शिकूका तेंची एक आतां आमगेले एक जनरल एक एवरेज क्लायंटेल PMS आनी AIF हांव एक तांकां म्हणजे 40 to 60 रेंज म्हळ्यार तितले भितर एक स्वल्प कॅपिटल बिल्ड जावन आसता प्लस तांणी मार्केट स्वल्प एक पळोवन आसताची डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली डायरेक्टली केलो जाणांक मार्केटा वचून एक्सपिरियन्स जावन आसता तांकां कोण नासता हें म्हळ्यार जायना म्हळ्यार फूल टायम जॉब खंयचे एक विशय खंयचे एक बिझनस सक्सेस कसला जावचें बिकॉज फोकस आसता सो आतां हांव मार्केटाय करता आमगेले बिझनसाय करता तिनीचेय करता म्हळ्यार जायना सो त्या केलो जाणांक एक मेच्युरिटी तर कळटा हें एक प्रोफेशनल्सांका दिवका म्हणून सो हांव म्हगेले बिझनसाक फोकस करता म्हगेले कसं सरप्लस आसा हांव ते हांकां दिता आनी मॅनेज करताची फॉर अ फी सो एक 40 to 60 म्हणटना कळ्ळें एक मेच्युरिटी येता सो दॅट इज द आयडियल कसं दुड्ड जेवच तेच ना जनरली करेक्ट सो बिलो 30-35 दे आर स्टील इन द लर्निंग फेज सो तांकां कॅपिटल बिल्ड जाता मेन दोनीचे तांणी एक 2-3 सायकल पळयतना तांकां एक मार्केट कसं नाही म्हणून अर्थ जाता करेक्ट आनीक कसं म्हळ्यार आतां अवेरनेस चड जाला म्हणून हांव लेखता इथं म्हणजे बेसिकली सिरीज आयलीची मस्त वेब सिरीज आयलीची बुल्ल म्हळ्यार कसं म्हणून कळलें बेर कळलें हर्षद मेहता मॅटर पुरो जना कळलें वेब सिरीज जावन येताना आनीक कसं म्हळ्यार रिल्सान तूं मस्त येताची तूं 90सान तूं गोल्ड घेवचे बदलाक शेअर घेतले जाल्यार आज इतले कोटी जावन आसताशिल्ले तूं कार घेवचे बदलाक शेअर घेतले जाल्यार तदनचे इन्फोसिस शेअर अशा पुरो HDFC असल पुरो मस्त आसाच हें पुरो आशिल्लें जाल्यार तुका इतले कोटी आसता आशिल्ले म्हणून आत्ता एकलो लेखता आसता हांव आत्ता घालता आनी एक 20 वर्सान फॉर एक्झाम्पल LIC आयलें लास्ट इयर LICन हांव इतलें घालना आनी एक 20-25 वर्सां तर इतलें जातलें म्हणून तें आत्ताची सिच्युएशनाक कितलें करेक्ट अशें पुरो आत्ता सिच्युएशनाक मस्त जन आलोचना करताची बट स्टेप घेनाची म्हळ्यार तेन्ना रिल्स पळयताची हांव 20 वर्स पूण घालल म्हणजे म्हाका जाता आशिल्लें म्हणून बट आत्ता कसं ना आमी एनालायज करता म्हणलें तेन्ना खंयच्यान तो दुड्ड जाल्लो आतां तुमी एग्जाम्पल दिलें आतां इन्फोसिसान मॅक्झिमम दुड्ड केन्ना जालो 96 दाखोवन 2000 म्हळ्यार तेन्ना तें एक नवेंच एक सॉफ्टवेअर कॅटेगरी एमर्ज जालें तशी तुमी पळयाची हिरो होंडा आनी पुरा 2 व्हिलर्स और भारती एअरटेल मोबायल फोन फर्स्ट आयलेले 2000 नंतर मागीर आयशर मोटर्स ते आयशराचे क्रेज आयलेले 2010-11 नंतर तशीच सो तसल नमने एक मल्टी बॅगर टायप करता म्हण जाल्यार आमी वी हॅव टू गो आफ्टर न्यू कॅटेगरीज अँड न्यू थिम्स अंतूच एक कॉन्ट्राडिक्टरी म्हाका गोतना बट चेंज आसात व्हेरी फास्ट म्हळ्यार तदन सॉफ्टवेअर जेवका जाल्यार 10-15-20 वर्स लागले आतां EV फॉर एक्झाम्पल EV आयला आतां इन्वेस्ट केला लायक म्हणटाच म्हाका गोतना बट तें जाल्ली जाता आनी कस घेता जाता आतां खंयची विंगड फ्यूल घालून करची EVचे थंय चेंज जाता की कोणाक गोतना तसल चेंजीस हांव म्हणटा अशें न्ही तेंच ताजे खातीर आतां
लायक आहे वाईट आहे. लायक येता म्हळ्यार तितले कितले फास्ट चेंज जाता पळय तितले तुमचे ऑपॉर्च्युनिटीज मेळटा. आतां सगळे ते 95 देखून 2003 येताय IT मात्र एका थीम. आतां एवरी 3 वर्सां एक थीम येता, एवरी 2 वर्सां एक नवे थीम येता. सो एवरी न्यू थीम इज एन ऑपॉर्च्युनिटी टू मेक मनी. रायट. सो आमगेलें काम हांगा मेन बेसून कसं आमी करचें. स्टॉक पिकींग म्हळ्यार कसं ना, स्टॉक पिकींग म्हळ्यार आयडेंटिफायींग न्यू थीम्स. आतां मी लास्ट एक 3-4 वर्सां तुमकां सांगता म्हणलें थीम्स रिन्युएबल्स इज वन मेजर थीम. तुम्ही सांगला म्हणजे EV इज वन मेजर थीम. आता AI इज वन मेजर थीम. AI अँड डेटा सेंटर्स इज वन मेजर थीम. तशीच मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया तें एक मेजर थीम. डिफेन्स अँड रेल्वेज तें एक थीम आतां प्ले आउट जाला, 50-60% प्ले आउट जाला. सो तसो जाल्यार आमी आतां फॉर एग्जाम्पल हिंदुस्तान लिव्हर, एशियन पेंट, HDFC बँका घालायला लायक जोड जाता. बट तुम्ही सांगितलं ते एक्झाम्पल म्हळ्यार हांव त्यातनं घालायला म्हणजे इतलें जाता आशिल्लें म्हणून तसं टायप ऑफ एक विंगर टायप ऑफ इन्वेस्टिंग तें तांतूं तुम्ही नव कॅटेगरी सोदून वचका. सो नेक्स्ट कसं नाही म्हणून. सो एवरी टायम यू हॅव टू बी ग्लूड टू द चेंजीस, ग्लूड टू द मार्केट्स. खंय ऑपॉर्च्युनिटी आसा. सो नवे थीम सोदूका. सो ताजे खातीर आमी म्हळ्यार मस्त डेटा बेस्ड एनालिसीस टूल्स आनी पुरो मस्त पुरो आमी केला. वेर बाय खंय म्हळ्यार टेलविंड्स खंय आसा, ग्रोथ खंय येता. सो आमगेली मेन स्ट्रॅटेजी आमी लायक परफॉर्म करूंक बीइंग इन द टॉप 5 कन्सिस्टंटली. द रिजन फॉर दॅट इज अवर स्ट्रॅटेजी इज फोकस्ड ऑन ग्रोथ. आमी ग्रोथ सोदून वचचें. खंय ग्रोथ आसा, खंयची कॅटेगरीन चड फास्ट ग्रोथ जाता आसा, आमगेलो पोर्टफोलियो ताका आमी अलायन करचें. सो केन्नाय एक लार्ज रिटर्न्स करता म्हणून जाल्यार ऑलवेज द कसं ना सिक्रेट इज हिडन इन न्यू कॅटेगरीज अँड न्यू थीम्स. करेक्ट. आणि एक आता IPO येता म्हणटाना जड्ज करची कशी म्हणून एक फॉर एग्जाम्पल हांव एक 2 कंपनी सांगता जाल्यार तुमकां एक LIC आमी भायर दुखून पळयता आनी इतले एसेट आसा हें मस्त आमकां मार्जिन्स दितले म्हणून आमी लेखून थंय घाल्यार ते मायनसार आयले स्टार्टींग येता. बट ते झोमॅटो आत्ताचे एक स्टार्टअप तें प्लसार गेले. जड्ज कशी करची हें म्हणून म्हळ्यार एक्सपिरियन्स जावका की मस्त वर्स कळ्ळा मात्र कळची की बट तूं कसं कशी जज एक सिंपल वाट सांगता हांव. आतां LIC हांव तुमकां थोडे दिल्लें एक्झाम्पल. केन्नाय चड दोड जावचे नव थीम्स हांव तुमकां सांगलें. तो झोमॅटो इज एक्सप्लेनिंग दॅट. LIC इज एन एस्टॅब्लिश्ड कंपनी. ऑलरेडी ताचें मार्केट कॅप म्हणून सांगता म्हळ्यार सगळे कंपनीचे व्हॅल्यू ऑलरेडी कितले की 1,00,000 कोटी आसा. सो 1,00,000 कोटी आशिल्ल्यान आनी 10 वांट्यान जावचें. फॉर एग्जाम्पल हिंदुस्तान लिव्हर तांगेलो आतां एक व्हॅल्यू आसा. तांणी एक कितले की कोटी साबून विकताचे. लेट अस फॉर एग्जाम्पल से दॅट दे सेल 30 crore soaps एवरी इयर. ओके, आय डोंट नो द एक्झॅक्ट नंबर बट तितलें म्हण एक लेख्या. सो ते 30 crore आशिल्ले 300 crore जातले तांकां म्हळ्यार तितलो जन चड नाता ना. सो ताकाच लार्ज कंपनीज एक कसन फिल्टर म्हळ्यार लार्ज कंपनीज फास्ट ग्रो करूं जायना. तुमकां फास्ट ग्रो जावंक म्हणल्यार स्मॉलर कंपनीज अँड न्यू कॅटेगरीजांत वचका. आतां फुडें PSU बँक मात्र आशिल्लें. प्रायवेट बँक्सान मार्केट शेअर घेवन 2000 देखून आत्ता तें HDFC, कोटक, ICICI हे बरो मस्त मल्टीबॅगर्स इथं हेका म्हण अनलायज केल्यार तांणी सूर करतना 2001, 2, 3 हातूंत ह्या प्रसन्सन कंपनी तांकां सगळे PSU मार्केट शेअर घेवच्याक तांकां म्हळ्यार ग्रोथ आशिल्लें. दे वर ग्रोईंग एट 30%, 40%. सो 2 विशय पळोवंक, एक सायज ऑफ द कंपनी आनी ग्रोथ. ह्या दोन्ही पॅरामिटर तुम्ही अनालायज केल्यार तुमकां सादारणशी कळटा हातूंत पोटेन्शियल आसा की ना म्हणून. सो LICन तो दोन्ही ना आशिल्ले. सायज इज ऑलरेडी बिग, ग्रोथ इज इन सिंगल डिजिट्स. झोमॅटोन तूं सायज वॉज स्मॉल अँड कंपनी वॉज ग्रोईंग एट 50, 60, 100%. ವೆರಿ ನೈಸ್. ಬೇಸಿಕ್ ಕ್ವಶನ್ ನಿಮ್ಗೆ ಇತ್ತ ಸೀತಾಕ್ ಮಳರಿ ತುಮ್ಮಿ ಹಂಗೆ ತಾನಿಕೆ ಚರ್ಡ್ ಕ್ವಶನ್ಸ್ ನಿಮ್ಗೆ ಹೋಯ್ತಾ ಸಂವಿತಿ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ದೇ ಆರ್ ವೆರಿ ಮಚ್ ಓಪನ್ ಎನಿ टाइम. निमगेल्यार तांणी सांगताचे तुमगेले डाउट्स पुरा आन्सर मेळटा. आनी आत्तां एक प्रेझेंटली 2025 तसोच आमी म्हळ्यार सेविंग कल्चर कशें आसा जनाले. म्हळ्यार एक कडेन म्हणटाची सेविंग नाका हांव भोंवच्या वता पुरो कडेन म्हगेलो दुड्डो फाय पळोवया म्हूण. आनी कडेन सेविंग कल्चर कशें आसा म्हूण हें एक कळका जाल्यार एक टॉपिक. सेविंग कल्चर उण जाला म्हळ्यार आमगेले आनमाले एक मायंडसेट ऑफ सेविंग ते डेफिनेटली आतां ना. बट एट द सेम टायम हे नॅचरल प्रोसेस. म्हळ्यार खंयचे एक कंट्री आतां आमगेले कंट्रीचे वन ऑफ द बिगेस्ट एडवांटेज कसो म्हणून डेमोग्राफीक डिविडंड म्हणटाचे. म्हळ्यार आमगेले कंट्रींत आतां बिटवीन एज 30 to 50
30 to 55 working age population is the largest in the entire globe. म्हळ्यार आमगेल्या तितलें अशें वर्किंग एज पॉप्युलेशन वर्ल्ड अनकोणना लेगिना. US आले ना, चायना इज एजिंग, जपान इज एजिंग, युरोप इज एजिंग. सो एक यंग म्हळ्यार एक आमी मात्र. सो ह्या पुरा कंट्री तुमी वचून एनालायज केल्यार चायना असो, जपान असो, युरोप असो, तांगेले एक ते यंग फेजान तूं तांणी स्पेंड करचें नॅचरल. सो आतां आमगेल्या कंट्रीचे एक कन्झम्पशनाचे एक टायम. सो आमी कन्झम्पशन बेस्ड इकॉनॉमी म्हणटाची. सो आतां घर घेवची की, कार घेवची की, EMI करची की, मोबायल घेवची की. सो दॅट इज द फेज इन वीच अवर कंट्री इज गोईंग. सो दिस इज ॲक्च्युअली वन ऑफ द बेस्ट पिरियड्स फॉर एनी इकॉनॉमी. आतां आमी सांगता पळय 5 ट्रिलियन to 10 ट्रिलियनाची एक जर्नी. आतां आमी एक 3-4 ट्रिलियना लागेसाची. वी आर नाव अबाउट द थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. दिस जर्नी फ्रॉम 4 ट्रिलियन or 5 ट्रिलियन to 10 ट्रिलियन is the best phase for the stock markets if you analyze all the other countries. So ह्या आमगेले एक नॅचरल तें म्हळ्यार एक यंगस्टर्स तितले आशिल्ले निमित्ती तें एक्सपेंड करचें इज अ नॅचरल फिनॉमिनन. आनी तें जाल्ल्यार मात्र बिजनसीस ग्रो जाता. आतां तुमी खंयचे कोडेला असो, उडपा असो, बेंगलोरा असो, खंयचे हॉटेला वचचे विकेंडाक जागो मेळना, फुल्ल आसता. कोडेलान तुमी कार्स पळय, नंबर ऑफ व्हेकल्स, एके घरान तूं मल्टिपल कार्स जाला. सो ह्या एक नॅचरल फेज जेन्ना स्पेंड करचेची म्हळ्यार तें एक एजार आसा पुरा जेन्ना. बट एट द सेम टायम तुमी सांगला म्हणजे एज्युकेशन आतां यूट्यूब आनी तसले पुरा येवन पॉडकास्ट आनी येवन जनरल नॉलेज लेवल्स तशी हें जाला. सो फूड जेन्ना कसं न्ही FD घालचें, रिस्क अवर्स आशिल्लीची. नातल्यार रियल एस्टेट तो निगूत आशिल्लो विशय, नातल्यार गोल्ड. सो हे तिन्नी आशिल्ले मार्केटान तूं इंडियन्स इन्वेस्ट करना आशिल्लीची. बट आत्तां ह्या जनरेशन एक क्रिटिकल मास एक आयला. म्हळ्यार फुडले जनरेशन सगळो फेस आउट जाला. यंग जनरेशनाले क्रिटिकल मास येतना ते आमकां दिसतात SIP म्हयन्याक कितलो ऑलमोस्ट $2 billion एवरी मंथ मार्केटां येता. सो त्या जनाक एक रिस्क टेकिंग एबिलिटी आसा. रिस्क घेतल्यार मात्र एक हायर रिटर्न करूं शकता म्हूण एक तांगेले एक मनान तूं बसला आनी करेक्ट तें. आनी स्पेंड करता म्हणजे जाल्यार एक एम्बिशन आसा. आमी स्पेंडींग नेगेटिवली पळयात, पॉझिटिवली पळयात. आमी पॉझिटिवली पळया म्हळ्यार एक कन्झम्पशन. म्हाका हांव आजी म्हगेल्या हें कार आसा फाय म्हाका SUV घेवका म्हूण एक एम्बिशन आसा. तें एम्बिशन आशिल्ले निमित्त तूं आनीक चड काम करता. तशीच स्वल्प रिस्क एपटायट चड करता, इन्वेस्ट करता. सो ओवरऑल तुमी कंट्री पळयल्यार इट इज अ व्हेरी गुड, इट इज नथींग रॉंग इन इट. जेन्ना हांकां आतां एज्युकेशनय आसा, एट द सेम टायम तांणी रिस्क घेवन कन्झ्युमय करता सच. करेक्ट. आणि तुम्ही आता म्हणला बरे यंग क्राऊड SIP घालता असं म्हणून कितले म्हळ्यार एक जनरल क्वेश्चन आहे, कितले रिटर्न्स एक्सपेक्ट करून एक यंग क्राऊड घालता. हें तुमगेलें आशा पूर रिसर्च म्हळ्यार ताका FD 8% आशिल्लें आनी तेका मिनिमम 12 की 13 की तुमगेले प्रकार कितले एक्सपेक्ट करून यंग क्राऊड घालता असं म्हणून दिसता. एक्सपेक्टेशन मस्त आसा म्हळ्यार तांणी 2020 नंतर आयलेलीची. सो 2020 नंतर मार्केट एक वन वे शिवेर गेला. सो ताजे निमित्ती तांगेले एक्सपेक्टेशन स्वल्प ॲक्च्युली चड आसा. सो आतां एक फॉर एग्जाम्पल 2021 ऑक्टोबर देखून एक वर्स स्वल्प एक मार्केट वीक आशिल्लें. सो तेन्ना एक स्वल्प एक रियालिटी चॅक मेळ्ळें. आतां एक लास्ट एक 6 म्हयन्यांत एक स्वल्प रियालिटी चॅक येता आसा. सो ॲक्च्युअली तुमी सांगिल्लें तें 12 to 15% हिस्टॉरिकली मेळ्ळां. अरावंड तेंची एक्सपेक्ट करता चड म्हळ्यार चड आमी एटेम्प्ट करनाची म्हण न्हय. 12 to 15 कितले वर्साक? एक 10 years. 10 years. आनी त्या 10 years म्हळ्यार एवरी इयर 12 तशें मेळना. सांगलें पळय एक वर्स ॲक्च्युअली खंयच्या वर्स 12 मेळ्ळेच ना. एवरेज मात 12. सो एक वर्स तुमकां 7% मेळटा, एक वर्स 20 मेळटा, एक वर्स -15 मेळटा आनी एक वर्स +60 मेळटा. त्या पुरा एवरेज करतना तुका तें क्लीन नंबर ऑफ 12 म्हण येता. बट दॅट जर्नी इज नॉट एज कसं ना सिंपल. सो ताका म्हणटा मार्केटान इट्स अ सायकोलॉजिकल गेम. इन्वेस्टिंग सुलभ, SIP करचें सुलभ, इन्वेस्ट करचें सुलभ, बसचें कश्ट. सो 12 to 15 इज कसं ना एक आमी ॲक्च्युअली रिटर्न्स ಬಗ್ಗೆ उलोवचें ना फ्रॉम अ SEBI पॉयंट ऑफ व्यू. सो तुमी एक डिस्क्लोजर दाखोवपा पडटा तांकां. बट 12 to 15 इज अ फेअर एक अजम्पशन. ಕೆಲವು ಜನ मस्त चड मेळटा आनी म्हणून म्हळ्यार तितलें आश दवरलें. हांव हें निमगेच्या क्वेश्चन कसं म्हळ्यार मस्त एक्सपेक्ट करचें ते डिसअपॉयंटमेंट ताजे खातीर जनरली लेखून नकाचे कसं न्ही घालता वचें अशी तुमकां कितलें जाता म्हळ्यार एक्सपेक्टेशन दवरूं जायना तूं. विंगड ऑल्टरनेटिव्स भशेन लायक मेळटा. तुम्ही 10 वर्सां FD रिटर्न काढायची, 10 वर्सां रियल एस्टेट रिटर्न काढायची, 10 वर्सां गोल्डा रिटर्न काढायची. मार्केट्स पुरा ॲसेट क्लासेस पुढे आउट परफॉर्म केला, मुखार आउट परफॉर्म करता. आणि त्या वेळी तुम्ही म्हणलें मस्त फॅक्टर्स आसा मार्केटान तूं म्हणून इंडियान तूं
ताज्याक चड दिसता फॅक्टर्स म्हळ्यार उरलेले एक फॅक्टर येता हांगा इलेक्शन आयले सताक फ्लड आयले सताक तेकडे खंयकी सायक्लोन आयले तेकडे आमगेले इंडी सोडून भायर गेल्यार आमगेले मार्केटाक तितले डिफरन्स आसा तुम्ही कशी सेट केला म्हणून कसं नाही सॉफ्टवेअर केला की म्हळ्यार वर्ल्डान तितले पुरा जत्ता आसता ते तुमगेले पुरा कशी तुमकां कळटा कसं नाही केला तुम्ही ताका स्टडी पुरा अरे हांव सांगला म्हणजे मस्त पुरा एक्सपेरिमेंट्स कोर न्हू आमी पेटे खावन न्हू आमी नॉलेज आमगेलें ओवर द लास्ट मेनी इयर्स बिल्ड जाता गेला सो आतां आमी एक म्हळ्यार एक प्रोसेस आसा कशें स्टॉक आयडेंटिफाय करता खंयचे टायप ऑफ स्टॉक आयडेंटिफाय करता आयडेंटिफाय करतरी ताजे वर आनी कसन आमी चॅक्स एंड बॅलन्सीस पळोवका मागीर ते पोर्टफोलियो येता की ना म्हूण कशें डिसायड करचें डिसायड केल्यार ते कितलें ताका एलोकेशन म्हणटात म्हळ्यार पोर्टफोलियोचे 5% की 3% की 10% की कितले घेवका ते पुरा आमी प्रोसेस केला वेल डिफायन्ड प्रोसेस आसा आनी मस्त आमी टेक्नॉलॉजी यूज करताची म्हणून तुमी सांगला म्हणजे तितले वेरिएबल आसा एक ह्युमनली एक तें बायस म्हूण सांगता आमी म्हळ्यार आतां म्हाका आतां हांव एक डॉक्टर म्हण जाल्यार म्हाका एक म्हगेलें एक फील्ड फार्मा म्हाका तें एक नॉलेज आसा मार विंगड म्हाका मस्त नॉलेज ना तसो बरो विशय येता आतां आमी टेक्नॉलॉजी सो आमकां IT कंपनी नॉलेज आसा आतां फाय मार्केटान तूं मॅन्युफॅक्चरिंगान बुलरन आयल्यार नाजाल्यार रेल्वेजांत आयल्यार ना कॅमिकल्सांत आयल्यार हांव पार्टिसिपेट करना अशें बसचें जायना सो ताजे खातीर आमी आमगेल बायस सोडून कंप्लिटली डेटा ड्रिवन जावं म्हणून आमगेलें एक मेन इनसायट सो डेटा ड्रिवन आमी मस्त टूल्स बिल्ड केला आमगेले टेक्नॉलॉजी बॅकग्रावंड आशिल्ले निमित्त आमकां मस्त हेल्प जाला सो पुरा आमगेलें म्हळ्यार मार्केटांत खंय कसो एक्टिविटी जाता प्रायस एक्शन वॉल्यूम एक्शन अर्निंग्स आतां अर्निंग्स एवरी क्वार्टर अर्निंग्स येता म्हळ्यार कंपनीज तांगेले प्रॉफिट एंड लॉस डिक्लेअर करपाची मोर दॅन 2000 कंपनीज एवरी क्वार्टर वी एनालायज हियर सो ताजे खातीर आमी टूल्स बिल्ड केला ते एनालायज करून ताका रेट करचें खंयची लायक आसा खंयची एवरेज आसा खंयची बॅड आसा ते लायक आशिल्ल्यान मागीर आमी खंयचे फिल्टर करून आमगेले पोर्टफोलियो खंयचे हाडी येता सो ऑलमोस्ट एक 80-90% आमी ऑटोमेट केला 10% लास्ट म्हळ्यार मॅन प्लस मशीन केन्ना फुल्ल मशिनावर सोडूं जायना कित्याक म्हळ्यार मशिनाक मार्केट इज इमोशनल मशीन इज नॉट इमोशनल सो कसं की एक अननोन इव्हेंट जातना त्या मशिनाक वतना म्हण जाल्यार शिरकता आमी सो लास्ट स्टेप ऑफ तें स्टॉक हांव घेवका की नाका कितले घेवका तें पुरा मॅन्युअली आमी डिसायड करचें बट ते रिसर्च एक्टिविटी म्हूण सांगता पळय तें लेयर आमी कंप्लिटली टेक बेस्ड ऑटोमेट केला आनी तुमगेली कंपनी वेरी जनाले ट्रस्ट कशी बिल्ड जाता गेले फस्ट कितले कश्ट आशिल्ले आतां कशी जाला तुमकां ताजे विशय आमी एक स्टेडी ग्रोथ म्हळ्यार 2 नमूने ग्रोथ आसता आमगेल्या बिझनसान एक डिस्ट्रिब्युटर लेड ग्रोथ म्हूण सांगपाचें म्हळ्यार आमी एक स्टार्ट करचें मागीर बँक्स आसता ICICI आसता सिटी आसता एक्सिस आसतले आमी तांगेले वचचें आनी तांकां सांगचें तुमी क्लायंट आमकां हाडाची आमी आमगेले फीज देखून तुमकां एक कमिशन दिताची म्हणून सो मेजॉरिटी ऑफ द कंपनीज तांणी त्या पाथ घेताची डिस्ट्रिब्युशन लेड म्हणून म्हळ्यार क्लायंट कोण म्हणून आमकां वतना तो हाडता तो आमगेलो क्लायंट देता तें कशें म्हळ्यार क्लायंटाल एक म्हळ्यार ताका आमगेले वर एक नंबीक और गुर्तून ना आशिल्ले निमित्ती सना कसं विशय जाला तो पांय तोडी घेवन धांवता सो आमी स्ट्रॅटेजिकली कशें केलां म्हळ्यार आमी ऑर्गॅनीक ग्रोथ म्हळ्यार आमकां गोत्त आशिल्ले कस्टमर्स मात्र आमी ऑनबोर्ड करचे म्हणून सो आमगेले ग्रोथ आनीक फास्ट जो चान्स आशिल्ले बट आमी तें एक स्टडी जाला तें सो 40 देखून 2000 व्हड दिसचे पुरो बट इट हॅज बीन व्हेरी स्टडी सो आमी इनिशियल फेजान तूं डिफिकल्टीज म्हळ्यार आमी स्टार्ट करतरी मस्त इव्हेंट जाला डिमॉनिटायझेशन जाल्लें ब्रेक्सीट जाल्लें कोवीड जाल्लें 2-3 वॉर जाल्ले सो मस्त अप्स एंड डाउन्स आमी पळयला बट आमगेले क्लायंट सिलेक्शन म्हळ्यार लायक आशिल्ले निमित्त आनी क्लायंट्स आमगेले वर एक फेथ आशिल्ले निमित्ती तांणी राबलींची आनी तांणी मागीर आमगेले एक लास्ट एक 5 इयर्साचे एक अमेझींग परफॉर्मन्स आसा आनी बेनिफीट तांणी काण घेतले सो दी कसं नाही एंटायर जर्नी the trust has only कसं नाही is the trust is one main कसं नाही फाउंडेशन ताजे वयर मागीर परफॉर्मन्स येवका ट्रस्ट मात्र असला पावना ट्रस्ट आसूं न्हू तांणी तुका एक टायम दिताच 2 वर्सां 3 वर्सां 5 वर्सां ताजे वयर आमी परफॉर्म केला मात्र तो डुड्डू हांगा व्हरता सो ते आमी दोनी फॅक्टर्स ट्रस्ट एंड परफॉर्मन्स दोनीय आमी लायक हें केलेले निमित्ती वी हॅव ग्रोन यस आनी एकल्यान ದುಡ್ಡು दिला री तोची पर्सनली करता असल्यार असेल पुरा ताका नीद पडचे ಸ್ವಲ್ಪ कष्ट तुम इतले जनाले पुरा घेवन वता असाची नीद आनी करेक्ट पडता म्हळ्यार आमकां एक आतां एक आमकां अभ्यास जाला अप्स एंड डाउन्स कळला तुमकां एफेक्ट जायना म्हळ्यार नॅचरल म्हणून कळ्ळा आतां भंय कोणा करचें तुका ते अनसर्टनिटी आसल्यार म्हळ्यार मार्केट पडल्यार पडता वता म्हणून सो आमकां कळ्ळां म्हळ्यार एक सायकल
सो लायक फेज आसता वायट फेज आसता आनी वायट फेज जाता तर लायक फेज येवचीची नॅचरल तें आनी लायक फेज जाता तर एक वायट फेज येवचीची सो जनरली सांगता पडलें सो दॅट इज ट्रू इन मार्केट्स ऑल्सो सो आमकां एक विशय तो आमकां अभ्यास जाला दोन्ही विशयो आमी पुरा प्रोसेस ओरिएंटेड केलेले निमित्ती आमकां तितलें टेन्शन जायनात टेन्शन केन्ना जावचें तुका डिसिजन मेकिंगान अनसर्टनिटी आसल्या रे तूं एक शेअर घेतलाय पडतसो कसो करचें मारे कसो करचें विकचें कसो करचें सेल्फ विकची की अपस एवरेज करची की आमगेलें अनसर्टनिटी ना आमगेलें पुरा वेल डिफायन्ड आसा केन्ना घेवचें केन्ना ऍड करचें केन्ना विकचें आमी लॉसार इकट्ट करूंक रेडी आसाचे म्हणल्यार खंयची एक कंपनी परफॉर्मन्स समना म्हाका स्वल्प लॉस जाला तातूंत हांव तें विकून आनी एक कंपनी बेटर कंपनीक शिफ्ट करता ओवरऑल पोर्टफोलियो लेवलार आमी तें मॅनेज करून व्हरताची सो एक एक्सपिरियन्स दोन्हीचे आमी प्रोसेस ओरिएंटेड जाल्या निमित्ती स्ट्रेस लेवल्स सिग्निफिकंट ना म्हणना बट सिग्निफिकंटली उणें जाला व्हेरी नायस जन मस्त इंट्रस्टिंग आयकून आसता म्हण लागता हें टॉपिक पूरा जनान पळयत तसलें नाही बट मार्केटाक कोणा इंट्रस्ट आसा की तुमगेले दुड्डू आनी कडेन घालून कसं करीत म्हणल्यार तुमकां गत आसल्यार हें एपिसोड तुमी एन्जॉय करनासताच म्हण लागता आनी लास्ट आपास येता म्हाका गत आशिल्लें वेरी हांव संविती कॅपिटलाचे विशय पुरो अशें भायर आयकतना अशें भितर येवन इतली डिटेल घेयनी आशिल्ले विशय जाल्यार भायर घेतना म्हाका कोणकी सांगिल्लें थंय 1 कोटी असल्यार मात्र मरे भितर वचचें सोडचें म्हणून बट आज कळ्ळें हांगा 50 लाखाचें एक PMSचे ऑप्शन आसा म्हणून आनी आतां रिसेंट प्रोडक्ट 5 लाखाकय सोडताची आतां एक लागीं 5 लाख आसल्यार ताणें धैर्य रेवीत तुमगेला डेफिनेटली येवेल कसं ताजे टर्म्स कसं नाही आस की पळय म्हळ्यार वेगळे प्रोडक्ट वेगळे फी स्ट्रक्चर्स आनी मस्त म्हण आसता सो जनरली म्युच्युअल फंडांनी आसला म्हणकेची सो त्या डिटेल्स आमी तांणी आमकां एक कॉन्टॅक्ट केल्यार आमगेले 5 लाख प्रोडक्ट कंप्लिटली ऑटोमेटेड सो तांणी आमकां एक आमगेल्या वेबसायटार वचून आमगेलो कनेक्ट केल्यार पुरो ताजे डिटेल्स इमिडिएटली मेल वता त्या डिटेल प्रोडक्टा विशय FAQs ताजे फी स्ट्रक्चर पुरा तांकां डिटेल्स वता आनी थंय देखून तांणी विदीन 10 to 15 minutes दे कॅन ओपन एन अकाउंट विथ अस म्हळ्यार आधार बेस्ड अग्रीमेंट सिग्नेचर पुरा जावन रिस्क प्रोफायलिंग जावन थंयची अकाउंट ओपन जाता तुमगे लागी येवका म्हणना पुरा मोबायल ऍपार त्या प्रोडक्टाक 5 to 5 लाख प्रोडक्ट आमगेले येवका म्हणून ना तांगे लागी खंयचे एक ब्रोकिंग अकाउंट एक आसता झिरोदा जो अपस्टॉक जो ग्रो जो खंयचे एक अकाउंट आसले जाल्यार इथं म्हळ्यार आमी त्या प्रोडक्टान एडवायस मात दिवचें तांणी एक्झिक्यूट तांणी करप एडवायस म्हळ्यार त्या ऍपान कशें आमगेल्या ऍपान तूं एक मस्त फ्रिक्वेंट ट्रेडिंग टायप नाही आमगेले एक मॉडल पोर्टफोलियो म्हण आसता म्हळ्यार आमी एक सिलेक्ट केलेले एक 20 स्टॉक 20-25 स्टॉक ते आमी तुमकां फर्स्ट एक पडयताचे ते तुमी एक 2-3 क्लिकान तूं एक्झिक्यूट करे सगळे 20-25 स्टॉक तुमगेले ते 5 लाख डिवायड करता ऑटोमॅटिकली मागीर एवरी म्हयनो जो एवरी 1 or 2 months तुमकां कसं नाही पण चेंजीस येता ह्या स्टॉक विकून आनी एक स्टॉक घ्या आनी एक स्टॉक विकून आनी एक स्टॉक पुरो सांगता खाली तुमी अप्रूव केले जाल्यार हें गूगल पे कशें यूज करूंक आसल्यार पुरो ताज्या म्हणटा तुमगेले ऍप आरामेर यूज करीत ओके आनी हाजे लॉक इन पिरियड आनी कसं नाही कसं नाही खंयचेय प्रोडक्ट आमगेले एक लॉक इन म्हणना AIF मात्र मंथली एंट्री एंड एक्झिट म्हणून आसा म्हणून 1 crore प्रोडक्टान तूं मंथ एंडाक एंट्री करचें मंथ एंडाक एक्झिट करचें बट विंगड PMS तूं तुमगेले अकाउंटांत आसता दुड्डू तुमगेले नांवार आसता तुमगेले नांवार डीमॅट अकाउंट आमी खाली एक आमकां तुमी POA दिवन आसता ते मॅनेज करूंक सो PMS ती तुमगेले नांवारी एडवायजरीन ती पुरो तुमगेले नांवार आसता आनी खंयचे आनी तूं म्हळ्यार तुमगेलो दुड्डू तो आमगेले एक बिलीफ कशें म्हळ्यार तुमगेलो दुड्डू तुमी काडूक आमगेले निघोवका म्हणना ओन्ली कसं म्हळ्यार रॉंग टायमार काडीत तशें जेवचें नज म्हणून मार्केट समोर पडतस भिवन काडूं नज अगत्य आसा कसं की गोल आसा तें रीच जालें कसं की एमर्जन्सी आयलें तेन्ना तुमकां यू हॅव ऑल द एक्सेस इन एनी केस यू हॅव ऑल द एक्सेस बट आमी एक कसं आमकां भंय म्हळ्यार भिवन काडतले तसल इन्वेस्टर्स आयल्यार मात्र तांकांय लॉस जाता आमकांय बेजार जाता म्हळ्यार 5 लाख घाल न्हू तत्तवळी मिनिटा पळोवचें न्ही नॅचरली बाउंड म्हळ्यार 5 घालेले तर 4.9 जावचें पडून म्हाका 10,000 रुपया लॉस जाली म्हणून विकून ताणें भायर गेले रे काय लॉस आमकांय लॉस ताका आमगेले वेरे ताका एक 10 जनाला तो सांगता जाली मारे बट मार्केट तेंच ताका म्हणजे मार्केट अर्थ कोण येवका मार्केटान नॅचरल तें 5 आशिल्ले 4.9 जाता 4.8 जावचें पुरो सडन 5.5 वता मागीर 5.3 येता मागीर 6 वता
दॅट इज द नेचर ऑफ द मार्केट. करेक्ट. आणि ताजे जोटूच एक ते तुम्ही हांव फ्लेक्स पळयले ताजे जोटूच एक सनाची 500 SIP करका म्हणून आसता तें कसं नागता जोटू अशें. वय म्हळ्यार एक लमसम एक मिनिमम एक 5 लाख म्हणून दवरला आमी. तर 5 लाखा नंतर जनांक म्हळ्यार मस्त जन सॅलरीड आसताची, सो तांकां एवरी मंथ एक 5,000 रुपीज की 6,000 की 10,000 की खंयचे अमावंट तांणी इन्वेस्ट तातूंत ऍड करता वचयता. म्हळ्यार 5 सूर करचे कंपल्सरी नाही. कंपल्सरी ना. 5 मिनिमम. ताजे तुमकां जाव काम जाल्यार तुमी एवरी मंथ एक 10,000 रुपये की 5,000 रुपये की तुमी घाल्यार आमगेले तें ऍप तुमकां ताका रेकमेंडेशन दिता. त्या 5,000 रुपये खातीर मात्र रेकमेंडेशन दिता की 10,000 रुपये तुमी कितले घाला पळय ताका मात्र रेकमेंडेशन दिता. ओके, व्हेरी नायस. उलोवचें आमगेल्यार आनी काही मस्त टॉपिक्स आसा, बट जी कळका जाल्यार तुमकां कॉन्सेप्ट कळला म्हणून लेखता हांव. मस्त सिंपल जावन एक मार्केटा विशयी आमकां प्रभाकरणान सांगून दिला. मस्त खूश जालें प्रभाकरण. आनी तुमगेलें ऑफिस ब्युटिफूल आसा. थँक्यू. आनी हांव आयकलां वरी स्वाम्यान येवनूच हें हाजें इनॉग्रेशन पुरो जालें तें कदन जालें 2000 एक 2 वर्सां म्हळ्यार आमी बिल्डिंग नवो बिल्डिंगा येवन 1 वर्स जालें. सो स्वाम्यानाचें शिलान्यास केलेलें तशेंची इनॉग्रेशन स्वाम्यान केलेलें. व्हेरी नायस. रियली ब्लेस्ड तुमी. डेफिनेटली. मस्त खूश जालें. आनी एम्बियन्स पळोवच्याक जनान येवीत की हांगा येवेत आमकां मेळूंक डेफिनेटली येवेत. आमगेलें कसं म्हळ्यार एक विशय म्हळ्यार मार्केट टायमींग म्हणून एक आसता. त्या टायमार 9 o'clock to 3:30 कोणी येवचें आमी हांगा हाजे तराची फोकस्ड आसताची. सो जनरली कसं नाही मिटिंग्स आनी आसल्यार आमी आफ्टर 3:30 दवरचे. सो तुमी येतना तुमी पोस्ट मार्केट 3:30 तरी आयली. पोस्ट मार्केट आयली तशी. सो 9 o'clock to 3:30 आमगेले एक साखरो सांग एक टायम. सो खंयच्या टायमार आमकां एक अपॉयंटमेंट घेवन केन्ना येवेत. हय. आनी एक लास्ट एक क्वेश्चन निमगून सोडता. निमगेन म्हटल्यार तांणी घरा बसून बिश्टायतालीची कसन म्हळ्यार मस्त जन आमगेले आमचे गेले BCom जाल्लेले आसाची तांकां कसं कामाचे ऑपॉर्च्युनिटी तुमगेल्या ऑफिसांत आसा की कसं आमी होगोर स्केल अप करता तसोच म्हळ्यार प्रोडक्ट ऍड केल्यार तशीची आमी हांव सांगलें पळय आमी इनिशियली स्टार्ट करतना एक 4-5 जन मात्र आशिल्लीची आनी आतां एक 60 जन आसाची. सो रिक्वायरमेंट्स ऍड अप जाता आसता. आतां आमी नवेच एक गिफ्ट सिटी म्हळ्यार अहमदाबादांत सिंगापोर मॉरिशस म्हणकेची एक ऑफ शोर इन्वेस्टमेंट्सा खातीर गव्हर्मेंटान लॉन्च केला. थंय आमी एक प्रोडक्ट लॉन्च करूं बाय सरलेची गुजरातांत गांधीनगरांत. तें कसं म्हळ्यार भायचे दुड्डू इंडिया इन्वेस्ट म्हळ्यार ऑफ शोर NRIजांक इंडिया इन्वेस्ट करूंक तशी हांगाच्या दुड्डू US मार्केटान इन्वेस्ट करूंक. सो थंय आमी 2 फंड लॉन्च करताचे एक स्वल्प म्हयन्यान. सो नवे प्रोडक्ट ऍड जातना आमगे रिक्वायरमेंट्स म्हळ्यार जनाले येता आसता. सो कोणाकय तसलें इंट्रस्ट आसा मार्केटान तूं स्कील आस म्हण जाल्यार आमगेले वेबसायटार वचून आमकां careers@samvidhicapital.com रेज्युमे पटयल्यार रिक्वायरमेंट आसतना आमी रीच आउट जाताचे. व्हेरी नायस. मस्त थँक्स प्रभाकरण. इतले वेळ यूथ ऑफ GSB ऑडियन्सांक तशीच आमकां मस्त तूं इनसायट्स मेळ्ळे. थँक्यू उलयले. थँक्यू सो मच. तशीची तुमकां एक लास्ट एडवायस दिवन सोडता. कसन म्हळ्यार खंयची गोतनातील फर्म्स अशा पुरो गोतनातील भाशेंत उरलो न्हू तुमी खंयची दुड्डू घालच्याक आमगेलेची समाजाचे एक इतली व्हड फर्म आसा म्हणटना उरलेयाची तांगे लागीं तुमगेले कसले डाउट्स आसल्यार निमगे याची संविधी कॅपिटलाचे नंबर हांगाला आमी. ह्या एपिसोड तुमकां इश्ट जाला म्हणून आमी लेखता आसताची असलेची विंगड एपिसोड्स घेवन यूथ ऑफ GSB रेत्ता आसताची. इतली वेळ ह्या व्हिडिओ पळयले खातीर मस्त धन्यवाद. थँक्यू.